हाय यूट्यूब फॅमिली, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाठीमागं गळ्याला काठ कसा लावायचा डिझाईन करून त्याचा व्हिडिओ बघणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. हा काठ आहे, याचं माप सांगते आणि हा पाठीचा भाग आहे. बघा, ही मोंड्याची बाजू आहे आणि ही पाठीची बाजू आहे. तर आपण गळा काढण्याच्या ऐवजी एक 2.5 इंचाची पट्टी कट केलेली. मग बघा, ही 2.5 इंचाची पट्टी ना, गळा काढण्याच्या ऐवजी मी इथून तिथून 2.5 इंचाची पट्टी अशी काढून घेतलेली आहे आता. आणि अस्तर पण त्याचप्रमाणे मी कापलेलं आहे. बघा, हा अस्तरचा ब्लाऊज आहे. हे बघा, आता हे एकमेकाला जोडून कसं घ्यायचं ते बघा. आता तर हे दोन्ही अस्तर असे ठेवायचे. पुन्हा एकदा सांगते, हा मोंड्याचा भाग आहे आणि हा पाठीचा भाग आहे. हे बघा, हा पाठीचा भाग आहे आणि हा काठ आपण इथे अशा पद्धतीने लावून घेणार आहे. बघा, तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. पहिल्यांदा आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. तर हे बघा, हे अस्तर असं आधी आपल्याला ह्या उरफाट्या साईडनी टिप मारायची आहे. हे बघा, तर आपल्याला पहिल्यांदा पाठीच्या भागाची टिप मारून घ्यायची. हे बघा, अशी उरफाट्या साईडनी टिप मारून घ्यायची. हे दोन्ही पण आपल्याला उरफाट्या साईडनी अशा पॅक करून घ्यायचं आहे. दोन्हींची पण आपल्याला फिटिंग करून घ्यायची. हे बघा, दोन्हीला मी टिप मारून घेतलेले आहे. आणि टिप मारल्यानंतर आपल्याला काय करायचं, हे बघा, अस्तरच्या बाजूला आपल्याला अशी दाब टिप द्यायची आहे. हे बघा, इथं अशी दाब टिप द्यायची. अस्तरच्या बाजूला आपल्याला दाब टिप द्यायची. दोन्हीला आपल्याला अशी अस्तरच्याच बाजूला दाब टिप द्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे दोन्ही दाब टिप देऊन झाल्या का, हे बघा, आपल्याला काय करायचं, जो गळ्याची बाजू आहे ना, ती आपल्याला जॉईंट करून घ्यायची. हे बघा, ही अशी गळ्याची बाजू आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे. हे बघा, अशी इथून गळ्याची बाजू जॉईंट करून घ्यायची. हे बघा, अशी टिप मारून घ्यायची. हे जोडून घ्यायचं. हे जोडल्यानंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे. बघा, असं हे असं इथं हा टोक तयार करून घ्यायचा आहे. असं एखादा स्क्रूड्रायव्हर घ्यायचा. असं हे तयार करून घ्यायचं आणि याला सुद्धा एक अशी दाब टिप द्यायची. इथं सुद्धा दाब टिप द्यायची. अशी दाब टिप मारून घ्यायची. व्यवस्थित दाब टिप मारली का म्हणजे ब्लाऊज सफाईदार दिसतो. एकदम काठावर अशी टिप मारून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला हे पण पॅक करून घ्यायचं. ही मोंड्याची साईड आहे ना, ही पॅक करून घ्यायची आपल्याला. हे बघा, एक्स्ट्रा कपडा अस्तरचा असो किंवा मेन फॅब्रिक असो,
हा कट करून टाकायचं. हे बघा, हे असं कट करून टाकायचं व्यवस्थित, म्हणजे लेवल करून घ्यायची. कुठलेही साईड असू ते कट करून टाकायचे. आता ही दाब टीप झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, एक जो आपण हा तयार केलेला काठ आहे ना, हा जोडायचा आहे आता आपल्याला. तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब लाईक केलं नसेल तर सबस्क्राईब लाईक पण करा. हा काठ आपल्याला अशा पद्धतीने जोडायचा आहे. हे बघा असं. तर आपण वरती साईड आहे ना, गळा आपल्याला किती घ्यायचा आहे, फक्त इथं 5.5 इंच घ्यायचं. हे बघा, फक्त 5.5 इंच. आणि जे पाठीचा भाग आहे ना खाली, त्याला 6.5 इंच घ्यायचं आहे. आता हे आपण इथं असं जोडून घ्यायचं, असं ठेवायचं आणि हे असं जोडून घ्यायचं. हे एकमेकाला जोडून घ्यायचं. हे बघा, हे अशा पद्धतीने, हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित हे जोडून घ्यायचं. हे एकमेकाला जोडून घेतल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने मी हे जोडून घेतलेलं आहे. हे बघा एकमेकाला हे असं जोडून घेतलेलं आहे. आता आपण याला लेस लावणार आहे. तर त्यासाठी मी ही लेस घेतलेली आहे. बघा अशी लेस घेतलेली लावायला इथं. तर ही लेस आपल्याला उभी लावून द्यायची आहे. अजून एक म्हणजे 2 लेस आपण लावणार आहोत. आता ही आपण अशी डबल पदरी लेस लावलेली आहे. तर मी इकडून सिंगल पदरी सुद्धा तुम्हाला लेस लावून दाखवते, म्हणजे तुम्हाला जी आवडती ती लेस तुम्ही लावू शकता. आता मी इकडून एक पदर लावून दाखवते, तुम्हाला जी आवडती ना ती तुम्ही लावू शकता. आता सिंगल लेस आपण लावू, म्हणजे जे छान वाटते ते तुम्ही तुमच्या ब्लाऊजला डिझाईन करू शकता. सिंगल किंवा डबल अशी कुठलीही डिझाईन तुम्हाला जी आवडत असेल ती डिझाईन तुम्ही लावू शकता तुमच्या ब्लाऊजला. आता मी इकडच्या साईडनी सिंगल लावते. तर हे बघा मी अशी सिंगल पण लेस लावलेली आहे आणि डबल पण लावलेली आहे. बघा तुम्हाला कुठला आवडती, म्हणजे डबल आवडती की सिंगल आवडती, हे तुम्ही तुमच्या मनाने ठरवू शकता. आणि जे छान वाटत असेल ते तुम्ही लेस गळ्याला लावू शकता. हे बघा, तर इथं मी इकडं डबल आणि इकडं सिंगल लावलेली. तर जी छान वाटत असेल ती लेस लावून तुम्ही असा ब्लाऊज शिवू शकता, किंवा तुम्ही अशी डबल पण लेस लावू शकता आणि ब्लाऊज शिवू शकता. एकदम सुंदर ब्लाऊज आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक नक्की करा. बाय.